मी दिल माझा दिल हाय पुरी तुझ्या आधीच एका वेळीला मी दिल माझा दिल हाय अग लागू नको पुरी तू माझी हारी माझा लगीन हो दिल हाय। जय शिवराय मित्रांनो, मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी आकाश वाघ आपले सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, आपल्याला समीर हिलम या भावांनी एक कमेंट केलेली होती, विहिरीचं थंडगार पाणी विहीर जुनी पुराणी अशा प्रकारचे सॉन्ग आहे ते सॉन्गवर व्हिडिओ एडिटिंग कर। त्यामुळे मित्रांनो आपण आज या सॉन्गवर व्हिडिओ एडिटिंग केलेली आहे। व्हिडिओ एकदम कडक एडिट झालेला आहे आणि व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण जे काही मटेरियल वापरले आहे ते मटेरियल मी तुम्हाला अगदी फ्रीमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे। तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन सर्व मटेरियल फ्रीमध्ये यूज करू शकता आणि डिस्क्रिप्शनमध्ये जर तुम्हाला मटेरियल डाउनलोड करण्यास काय प्रॉब्लेम आला तर आपल्या टेलिग्राम चॅनल जॉइन करून घ्यायचे। मी टेलिग्राम चॅनलवर सर्व मटेरियल अपलोड करत असतो। तर टेलिग्राम चॅनलचे नाव आहे मराठी AW, तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळत असेल त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। आणि जर मित्रांनो तुमच्याकडे विदाऊट अलाइट मोशन ॲप्लिकेशन नसेल किंवा काइनमास्टर ॲप्लिकेशन नसेल, VN ॲप्लिकेशन नसेल तर मित्रांनो मी टेलिग्राम चॅनलवर पिन करून ठेवलेलं आहे, तर आपण तिथून जाऊन ते इन्स्टॉल करून घेऊ शकता। तर मित्रांनो तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा, कारण आपल्या चॅनलवर अशाच प्रकारे मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग आणि बॅनर एडिटिंग शिकवले जाते। त्यासाठी मित्रांनो चॅनल नक्की सबस्क्राइब करा। चॅनल सबस्क्राइब करणं एकदम फ्री आहे। व्हिडिओ लाईक केले नसेल तर व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। मित्रांनो आजच्या व्हिडिओचा डेमो पाहिल्यानंतर डेमो व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि समोरचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओचा प्रिव्ह्यू जर तुम्हाला हवा असेल तर आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करा। मी इंस्टाग्रामवर सर्व जे डेमो व्हिडिओ आहे ते अपलोड करत असतो। तर मित्रांनो इंस्टाग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। चला तर मित्रांनो आपण जास्त वेळ नाही घेता आपली आजची जी व्हिडिओ एडिटिंग आहे ती कशी तयार करायची आपण पाहायला सुरुवात करूया। पण त्या अगोदर मित्रांनो आपला जो काही छोटासा प्रिव्ह्यू आहे ते प्रिव्ह्यू व्हिडिओ आपण पहिले पाहून घेऊया। यार अपने कान में ईयरफोन्स डाल लो। क्या डाल भी लिए? बहुत तेज हो रहा है, बहुत तेज हो रहा है। और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी। पहिले मित्रांनो आपल्या व्हिडिओचं डिस्क्रिप्शनमध्ये जायचे। डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला बिटमॅप पोर्ट लिंक पाहायला मिळेल, त्यावर क्लिक करून ती इम्पोर्ट करून घ्या। ती इम्पोर्ट केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळून जाईल। त्यानंतर स्टार्ट लावायचे, प्लसवर क्लिक करायचे, मीडियावर क्लिक करायचे आणि ज्या फोल्डरमध्ये तुम्ही मटेरियल ठेवले असेल ते फोल्डर आपल्याला इथे ओपन करून घ्यायचे आहे। तर मित्रांनो मी एक फोल्डर इथे तयार केले आहे, ते फोल्डर मी ओपन करून घेत आहे। त्यानंतर मित्रांनो आपल्याला एक फोटो घ्यायचा आहे। फोटो क्लिक केल्यानंतर वरती इथे प्लस ऑप्शन पाहायला मिळेल, त्यावर क्लिक करायचे आहे। वरती 3 डॉट पाहायला मिळेल, त्यावर क्लिक करायचं आहे। फिल कॉम्पोजिशन एरियावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर या तीरवर क्लिक करायचं आहे आणि इथपर्यंत हा फोटो इथे आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे। त्यानंतर परत प्लसवर क्लिक करायचं आहे, मीडियावर क्लिक करायचं आहे, दुसरा फोटो घ्यायचा आहे, या तीरवर क्लिक करायचं आहे, समोरचा पार्ट कट करायचा आहे आणि फोटो व्यवस्थित सेट होत नसेल तर वरती 3 डॉटवर क्लिक करायचे आहे। इथे फिल कॉम्पोजिशन एरिया ऑप्शन पाहायला मिळेल, त्यावर क्लिक करून आपला एरिया पूर्णपणे करून घ्यायचा आहे। आणि फोटो इथे तरीसुद्धा व्यवस्थित म्हणजे सेट होत नसेल तिथे खाली मोर ट्रान्सफर क्लिक करायचं आहे आणि याची साईज आपल्याला अशा प्रकारे खाली ओढून घ्यायची, म्हणजे अशा प्रकारे व्यवस्थित सेट होऊन जाईल। तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या काय करायचे, शेवटपर्यंत सर्व फोटो इथे ॲड करून घ्यायचे आहे। तर मित्रांनो ऑलरेडी मी एक फोटो इथे ॲड करून ठेवलेला आहे, मी तुम्हाला इथे डुप्लिकेट केलेलं आहे। तर बघा अशा प्रकारे ते आपल्याला ॲड करून घ्यायचे। बघा मी तुम्हाला इथे दाखवून देतो। तर बघा मित्रांनो अशा प्रकारे हे जे काही आपण फोटो इथे आहे ते शेवटपर्यंत आपल्याला इथे ॲड करून ठेवलेले आहे। तर मित्रांनो मी ते डुप्लिकेट तयार करून मी ॲड करून ठेवलेलं आहे पहिलेच। तर मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं की कसे ॲड करायचे। तर मित्रांनो अशा प्रकारे ॲड केल्यानंतर आपल्याला इथे स्टार्टला येऊन जायचे आहे। स्टार्टला आल्यानंतर इथे प्लसवर क्लिक करायचे, मीडियावर क्लिक करायचे आणि मित्रांनो मी तुम्हाला एक शेप दिलेला आहे, ती शेप आपल्याला इथे घेऊन घ्यायचे। बघा अशी शेप म्हणजे शॅडो PNG दिलेली आहे, ती शॅडो PNG घ्यायची। नंतर मोर ट्रान्सफर क्लिक करायचे, झूमवर क्लिक करायचे आणि मित्रांनो आपल्याला इथे झूम करून घ्यायचे। बघा अशा प्रकारे झूम करून घ्यायचे, तशा प्रकारे व्यवस्थित सेट करून घ्यायचे। त्यानंतर मित्रांनो आपल्याला पूर्ण व्हिडिओचे शेवटी यायचे, या ऑप्शन क्लिक करून पूर्ण व्हिडिओ आपल्याला ते लावून घ्यायचे। त्यानंतर परत आपल्याला ते स्टार्टला येऊन जायचे आहे। स्टार्टला आल्यानंतर प्लसवर क्लिक करायचे, मीडियावर क्लिक करायचे आणि बॉर्डर दिलेली आहे ती बॉर्डरसुद्धा आपल्याला इथे ॲड करून घ्यायचे आहे। त्यानंतर वरती 3 डॉट पाहायला त्यावर क्लिक करायचे आहे, फिल कॉम्पोजिशन एरियावर क्लिक करून घ्यायचे, पूर्ण व्हिडिओची शेवटी यायचे आणि ऑप्शन क्लिक करून पूर्ण व्हिडिओ लावून घ्यायचे। त्यानंतर परत आपल्याला ते स्टार्टला येऊन जायचे, स्टार्टला आल्यानंतर प्लसवर क्लिक करायचे, मीडियावर क्लिक करायचे आणि मित्रांनो मी तुम्हाला इमोजी दिलेले आहे, बघा अशा प्रकारे हे इमोजी दिलेले आहेत, इमोजी ॲड करून घ्यायचे, मोर ट्रान्सफर क्लिक करायचे आणि ह्या इमोजी मित्रांनो आपल्या इथे अशा प्रकारे इथे या लावून घ्यायचे। तर मित्रांनो याची साईज तुम्ही ते लहानसुद्धा करू शकता। तर मित्रांनो मी ते लहान करून घेतो, थोडे अशा प्रकारे लहान करून घ्यायचे। त्यानंतर पूर्ण व्हिडिओचे आपल्या इथे शेवटी यायचे आणि या ऑप्शन क्लिक करून पूर्ण व्हिडिओ लावून घ्यायचे। त्यानंतर इथे इफेक्ट ऑप्शन पाहा खाली, त्यावर क्लिक करायचे, ॲड इफेक्टवर क्लिक करायचे। त्यानंतर मित्रांनो आपलं मोर ट्रान्सफर क्लिक करायचे आणि ते तुम्हाला ऑक्सिलेट ऑप्शन पाहा त्यावर क्लिक करून घ्यायचे आहे आणि स्टँडर्ड सेटिंगवर आपल्या इथे क्लिक करून घ्यायचे, म्हणजे अशा प्रकारे हलताना तुम्हाला ते पाहायला मिळून जाईल। त्यानंतर परत आपल्या ते स्टार्टला येऊन जायचे आहे। स्टार्टला आल्यानंतर बॅग यायचे, बॅग आल्यानंतर प्लसवर क्लिक करायचे, मीडियावर क्लिक करायचे आणि तुमचं जो चॅनलचा लोगो असेल तर मित्रांनो ते लोगो इथे ॲड करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो मी माझ्या चॅनलचा लोगो इथे ॲड करून घेतो, मी एकदम साध्या सोप्या स्टेपमध्ये तयार केलेला आहे। तर अशा प्रकारे आपलं प्लसवर क्लिक करून इथे ॲड करून घ्यायचं आहे, मोर ट्रान्सफर क्लिक करायचे, झूमवर क्लिक करायची, जी साईज आहे
साईज आपल्याला ते कमी करून घ्यायची बघा. अशा प्रकारे मी साईज कमी केलेली आहे. त्यानंतर या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. कोणत्याही एका ठिकाणी हा जो लोगो आहे ते ॲड करून घ्यायचा बघा. मी या ठिकाणी ते ॲड करून घेतो. त्यानंतर पूर्ण व्हिडिओ आपल्या ते शेवटी यायचे या ऑप्शन क्लिक करून पूर्ण व्हिडिओ लावून घ्यायचे आहे. तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आपला व्हिडिओ पूर्णपणे तयार झालेला आहे. फक्त मित्रांनो आपल्याला फोटोला इफेक्ट ॲड करायचा राहिलेला आहे. तर मित्रांनो आपल्याला फोटोला सेक इफेक्ट ॲड करण्यासाठी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये द्यायचे आहे. डिस्क्रिप्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सेक इफेक्ट पोर्ट लिंक पाहायला त्यावर क्लिक करून ती इम्पोर्ट करून घ्या. ती इम्पोर्ट केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस पाहायला मिळून जाईल. तर मित्रांनो बघा अशा प्रकारे 4 फोटोला मी ते इफेक्ट दिलेला आहे. तशा प्रकारे तुम्हाला ते पाहायला मिळून जाईल. तर मित्रांनो हा जो शेवटच्या फोटोचा जो इफेक्ट आहे ते आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. त्यासाठी फोटोवर क्लिक करायचे, इफेक्टवर क्लिक करायचे, 3 डॉटवर क्लिक करून आपल्याला कॉपी इफेक्ट आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहे आणि आपल्याला ते बॅग घेऊन जायचे आहे. बॅग आल्यानंतर मित्रांनो आपल्या बिटमॅप पोर्टमध्ये जायचे आहे. आणि स्टार्टचा मित्रांनो जो पहिला फोटो आहे तर मित्रांनो त्या पहिल्या फोटोवर आपला हा इफेक्ट ते पेस्ट करून टाकायचा बघा की हा जो मोठा साईजचा फोटो पाहायला मिळत आहे. सिम्पल या फोटोवर क्लिक करायचे, इफेक्टवर क्लिक करायचे, 3 डॉटवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहे. मित्रांनो फक्त पहिल्या एकाच फोटोला आपला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यानंतर बॅग घ्यायचे आहे. परत मित्रांनो सेक इफेक्ट पोर्टमध्ये जायचे आहे आणि आता हा जो पहिल्या नंबरचा फोटो आहे तर पहिल्या नंबरचा फोटोचा इफेक्ट आपल्याला ते कॉपी करून घ्यायचं बघा मित्रांनो. मी ते कॉपी करून घेतो आणि ते बॅग घेऊन जातो. बॅग आल्यानंतर परत बिटमॅप पोर्टमध्ये जायचे आहे. बिटमॅप पोर्टमध्ये गेल्यानंतर हे जो पहिल्या फोटोच्या समोरचा जो फोटो आहे त्या फोटोला आपला हा इफेक्ट ते पेस्ट करायचा आहे. मित्रांनो तशा प्रकारे मी ती इफेक्ट ॲड करायला सांगतो तसे व्यवस्थित ॲड करून घ्यायचं आहे. तर या ऑप्शनवर क्लिक करायचे, इफेक्टवर क्लिक करायचे, 3 डॉटवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण या फोटोला इफेक्ट पेस्ट केलेला आहे. तर मित्रांनो आपल्याला काय करायचं हा फोटो सोडायचा आहे आणि म्हणजे हा फोटोला आपण इफेक्ट दिलेला आहे. तर याच्या समोरचा एक फोटो सोडायचा आहे आणि त्याच्या समोरच्या फोटोला आपला हा इफेक्ट पेस्ट करून टाकायचा आहे. म्हणजे एक फोटो सोडून आपला हा इफेक्ट ते पेस्ट करून टाकायचा. बघा या फोटोला आपण इफेक्ट पेस्ट केलेला हा सोडून द्यायचा आहे. याच्या समोरच्या फोटोला आपला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर मित्रांनो हा जी इफेक्ट आहे अशापर्यंत मित्रांनो आपल्याला इथे डबल मिक्स मार्क पाहायला मिळेल. तर इथपर्यंत आपल्याला ते ॲड करून घ्यायचे. त्यानंतर मित्रांनो परत आपल्याला ते समोर यायचे. समोर आल्यानंतर परत मित्रांनो मध्यभागी तुम्हाला इथे डबल बिट्स मार्क पाहायला मिळेल. तर बघा ही 2 नंबर बिट्स मार्क पाहायला मिळेल 19.14 सेकंदापर्यंत. मित्रांनो याच्या समोरचा जो एक फोटो आहे त्या फोटोवर आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्या फोटोला पेस्ट केल्यानंतर मित्रांनो आपल्याला परत इथे आपल्याला जशा प्रकारे आपण फोटो ॲड केलेले मागच्या फोटोला इफेक्ट ॲड केलेलं तसं तिथे ॲड करून घ्यायचं आहे समोरच्या बिट मार्कपर्यंत डबल बिट्स मार्कपर्यंत. मित्रांनो या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचं आहे. तर याच्यात समोरचा फोटो सोडून द्यायचा आहे. परत या फोटोवर आपला क्लिक करायचे, इफेक्टवर क्लिक करायचे, 3 डॉटवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट क्लिक करून घ्यायचं. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला करायचं एक फोटो सोडून दुसऱ्या फोटोला आपला हा इफेक्ट पेस्ट करायचा या बिट्स मार्कपर्यंत म्हणजे 25.7 सेकंदापर्यंत. मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला हे ॲड करून घ्यायचे आहे. त्यानंतर बॅग घ्यायचे आहे. बॅग आल्यानंतर परत आपल्याला सेक इफेक्ट पोर्टमध्ये जायचे आहे आणि 2 नंबरच्या फोटोचा जो इफेक्ट आहे ते आपल्याला कॉपी करून घ्यायचं. तर बघा मित्रांनो मी जो कॉपी करून घेतो ते कॉपी केल्यानंतर आपल्याला इथे बॅग घेऊन जायचे आहे. तर बॅग आल्यानंतर मित्रांनो आपल्याला बिटमॅप पोर्टमध्ये जायचे आहे. बिटमॅप पोर्टमध्ये गेल्यानंतर आता आपण जे फोटो सोडलेले आहे म्हणजे एक फोटो सोडून आपण एका फोटोला इफेक्ट ॲड केलेला आहे. तर आपल्याला त्या फोटो क्लिक करायचे, इफेक्टवर क्लिक करायचे, 3 डॉटवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट क्लिक करून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला इथे ही जी डबल बिट्स मार्क पाहायला समोरची तिथपर्यंत जे मागचे फोटो राहिलेले आहे ते सर्व फोटोला आपला हा इफेक्ट पेस्ट करून टाकायचा आहे. म्हणजे आपण एक फोटो सोडून ॲड केलेला आहे तर मित्रांनो ते एक फोटो सोडून आपल्याला ते ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला परत या 2 नंबरचे डबल बिट्सपर्यंत यायचे 19.15 सेकंदापर्यंत आणि इथून मित्रांनो समोर आपल्याला इथे ही जी बिट्स मार्क पाहायला मिळत आहे तर याच्या मध्यभागी जे फोटो राहिलेले आहे इफेक्ट ॲड करायचे ते इथे ॲड करून घ्यायचे. म्हणजे आपण एका फोटोला ॲड केलेलं होतं एका फोटोला ॲड केलेलं नव्हता. तर ज्या फोटोला राहिलेले आहे त्या फोटोला आपल्याला इथपर्यंत ते ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला बॅग घेऊन जायचे आहे. परत सेक इफेक्ट पोर्टमध्ये जायचे आहे आणि 3 नंबरच्या फोटोचा जो इफेक्ट आहे ते आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. तर बघा मित्रांनो मी तो कॉपी करून घेतो. ते कॉपी केल्यानंतर आपल्याला ते बॅग घेऊन जायचे आहे. बॅग आल्यानंतर मित्रांनो आपल्याला परत बिटमॅप पोर्टमध्ये जायचे आहे आणि मित्रांनो हा इफेक्ट मी तशा प्रकारे तुम्हाला ते ॲड करायला सांगतो तसं इथे ॲड करून घ्यायचं आहे. मित्रांनो आपल्याला इथे जिथे डबल बिट्स मार्क पाहायला मिळेल तिथपर्यंत आपल्याला येऊन जायचे म्हणजे 10.23 सेकंदापर्यंत. तिथे आल्यानंतर मित्रांनो हा जो तुम्ही याच्या समोरचा फोटो पाहायला मिळेल त्यावर क्लिक करायचे आहे, इफेक्टवर क्लिक करायचे, 3 डॉटवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट आपल्याला क्लिक करून घ्यायचं. अशा प्रकारे मित्रांनो इथे तुम्हाला समोरची बिट्स मार्क पाहायला मिळेल 19 सेकंदापर्यंत. तिथपर्यंत आपला सर्व इफेक्ट पेस्ट करून टाकायचा. मित्रांनो बघा हे डबल बिटच्या मागचा जो फोटो आहे त्यावर क्लिक करायचे आहे, इफेक्टवर क्लिक करायचे आहे आणि 3 डॉटवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट क्लिक करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो फक्त आपल्याला जी शेवटची डबल बिट्स मार्क आहे त्याच्या फोटोवर जो शेवटचा फोटो आपण इथे मित्रांनो शेवटच्या फोटोला आपण इफेक्ट ॲड केलेला आहे तर सिंपल त्यावर क्लिक करायचे आहे, इफेक्टवर क्लिक करायचे आहे आणि शेवटी मित्रांनो हे तुम्हाला ब्लिंक आणि ह्यू स्विफ्ट हे 2 ऑप्शन पाहायला ते बंद केलेले आहे. तर मित्रांनो हे आपल्याला अशा प्रकारे चालू करून घ्यायचे म्हणजे अशा प्रकारे हा इफेक्ट तुम्हाला इथे पाहायला मिळून जाईल. तर बाकीच्या फोटोला आपल्या म्हणजे बाकीच्या फोटोला आपण जे इफेक्ट ॲड केले त्याला हे चालू करायचे नाही, फक्त यालाच चालू करायचे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला करायचे समोर यायचे. समोर आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे समोर जी बिट्स मार्क पाहायला मिळेल 25.7 सेकंदापर्यंत तिथे यायचे.
तिथून समोर मित्रांनो जे सर्व फोटोला आपला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. इथून समोर सर्व फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. आणि मित्रांनो हा जो शेवटचा फोटो पाहा त्यावर क्लिक करायचा आहे. इफेक्टवर क्लिक करा, 3 डॉट क्लिक पेस्ट इफेक्ट क्लिक करून घ्यायचा आहे. आणि मित्रांनो इथे ब्लिंक आणि ह्यू शिफ्ट हे जे 2 इफेक्ट आहेत ते आपल्याला ते चालू करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे चालू करून घ्यायचे आहे. तर मित्रांनो बघा अशा प्रकारे आपली जी व्हिडिओ एडिटिंग आहे ती पूर्णपणे तयार झालेली आहे. आणि व्हिडिओ एडिट आपल्याला सेव्ह करण्यासाठी तर मित्रांनो आपल्या वरती शेअर ऑप्शन पाहा त्यावर क्लिक करायचे आहे. खाली एक्सपोर्ट ऑप्शन पाहा त्यावर क्लिक करून आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ एडिटिंग आणि बॅनर एडिटिंग शिकण्यासाठी हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब करणं एकदम फ्री आहे. व्हिडिओ लाईक केल्यास व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि समोरचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद. भेटूया मित्रांनो समोरच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.